तर नमस्कार मित्रांनो, मी तेजा स्वागत करतो पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे गणेश चतुर्थी। तर तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। तर गणपती बाप्पा आलेत घरी आपल्या। तर आज घरी मम्मी बनवणार आहे मोदक। तर उकडीचे मोदक नाही आहेत आज, तर स्पेशल आहेत काहीतरी। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आजचे मोदक मम्मी कसे बनवणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं डिटेलमध्ये कळेल की चला तुम्हाला सांगतो मी। मम्मी गव्हाचे मोदक बनवणार आहेत, गव्हाचे फ्राईड मोदक। आजची रेसिपी खूप छान असणार आहे। आपण नैवेद्य दाखवणार आहोत गणपती बाप्पाला मोदकांचं। तर चला आपण जाऊया किचनमध्ये, सरळ आपण बघूया काय रेसिपी होते। तर आपण आलोय आता किचनमध्ये। इकडे आपण गव्हाचं पीठ घेतलंय, इकडे आहे मावा ज्याला आपण खवा सुद्धा म्हणतो, इकडे आहे वेलचीची पूड, इथे ड्रायफ्रूटची पावडर करून घेतली आहे आणि थोडी साखर घेतली आहे। चला तर मग बघूया आपण गव्हाच्या पिठाचे मोदक मम्मी कशा प्रकारे बनवते। तर इकडे मावा कुस्करून घेतलाय, त्याच्यामध्ये मम्मीने साखर टाकली आहे। तुम्हाला जेवढं गोड पाहिजे त्याप्रमाणे आपण साखर ऍड करायची त्याच्यामध्ये। तर त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट पावडर टाकणार आहोत। हे मिश्रण एकदम आपण बारीक करून घ्यायचं, कारण हे आपल्याला मोदकाच्या आतमध्ये टाकायचं आहे। जे आपण गव्हाचे मोदक बनवणार आहोत ना, त्याच्या आतमध्ये आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे। ड्रायफ्रूट पावडर टाकली तर त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत ही वेलचीची पावडर। पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं। तर आता आपण मोदक बनवायला सुरुवात करतोय।
तर बहुतेक होत आलेले आहेत मोदक रेडी. बघा एवढे मोदक तयार झालेले आहेत. तुम्हाला नंतरला दाखवतो मोजून किती झाले. आपल्या बाप्पाला दाखवण्यासाठी 21 मोदक आपण बनवणार आहोत. पण त्याच्याहून जास्तच होतील आता आपले. तुम्हाला मी उकडीचे मोदक पण दाखवेन. मम्मी खूप छान बनवते उकडीचे मोदक पण हे आज मम्मी बोलली की आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बनवूया. तर आज गव्हाच्या पिठाचे मोदक आपण पाहणार आहोत. तर इकडे आपले मोदक बनवून झालेले आहेत. तर आपण ह्यांना आता फ्राय करणार आहोत. ह्यांना स्टीम नाही करणार आहोत. उकडीचे मोदक स्टीम करतात. आपण यांना फ्राय करणार आहोत, डीप फ्राय करणार आहोत तेलामध्ये. तर आपण इथे आता कढई तापत ठेवली आहे. कढई तापली आहे. त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. तर तेल तापलंय. त्याच्यामध्ये आपण आता एक एक मोदक टाकणार आहोत फ्राय करायला. गणपती येतात आपल्या घरी. त्या दिवशी काय विनायक चतुर्थी पण असते ना. तर मग गणपती बाप्पासाठी हे मोदक पण बनवले जातात खास करून. लाल होऊन द्यायचे काय? लाल. चला काय मोठे आहे. तर आपल्या इकडे तळलेले मोदक तयार आहेत. बघा कसे वाटले तुम्हाला?
हे तुम्ही सांगा कमेंट करून. आणि कोण कोण असे मोदक बनवतं ते पण मला कमेंट करून सांगा तुम्ही. ठीक आहे. आणि कशी वाटली रेसिपी हे सुद्धा सांगा. तर आपण आता मोदक खाऊन बघूया कसा झाला. खूप सुंदर झाला. तुम्ही पण घरी ट्राय करा. मस्त झालं, खरंच सांगतो मस्त झालं. तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. चला मग तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या येत राहतील. तोपर्यंत आता रजा घेतो. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वतःची काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया. चला. आणि हां, एक गोष्ट, जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू आपण एका पुन्हा नवीन व्हिडिओ.